हॅलो गाईज, मी आरती आणि आर्टिस्ट टीचिंगमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपण आरीवर्क शिकताना जे आपल्याला वेडिंगचं हे तयार करावं लागत असतो किंवा मग हेअरस्टाईल जे असते आपली, ते हेअरस्टाईल कशा पद्धतीने आपण करू शकतो ते या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। त्याच्यासाठी आपल्याला अगोदर त्याची जी आहे असं आपल्याला व्यवस्थित आकृती काढून घ्यायची आहे, म्हणजे आपल्याला कळेल की ते कशा पद्धतीने आपण करू शकतो। तर ज्या प्रकारे मी करत आहे ते स्टेप बाय स्टेप जर का तुम्ही फॉलो केलं तर तुम्हाला जर आरीवर्क शिकायचं असेल तर तुम्ही सुद्धा घर बसल्या परफेक्ट आरीवर्क शिकू शकता आणि जे वेडिंगचं जे कॅलेंडर असते ते तुम्ही बनवू शकता। तर आपल्याला सर्वात अगोदर मी ही जे काही शिकवत आहे ते तुम्ही स्टेप बाय स्टेप फॉलो करा, तेव्हा तुम्हाला कळेल व्यवस्थित की मी ती कशा पद्धतीने करत असते। तर गाईज, आता हाच व्हिडिओ जर सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर या अगोदरचे व्हिडिओ तुम्ही माझ्या ID जाऊन बघा, तेव्हा कळेल तुम्हाला। कारण आरीवर्कच्या पहिल्या दिवसापासून काय काय शिकवतात ते मी या माझ्या चॅनलमध्ये सर्व काही डिटेलमध्ये सांगितलेलं आहे। स्टेप बाय स्टेप तुम्ही घरी बसून शिकू शकता। जर तुम्हाला शिकायचं असेल तर तुम्ही एक वेळेस नक्की माझ्या चॅनलवरती जाऊन सगळे व्हिडिओ जे आहेत ते वॉच करा, तेव्हाच तुम्ही आरीवर्क जे आहे ते बेसिकपासून शिकू शकता। तर आता तुम्ही बघू शकता की आता आपल्याला इथं जे आहे तुम्ही साईडला बघू शकत आहात की मी कशा प्रकारे हेअरस्टाईल जे आहे ते आपण काढलेली आहे। तर आपल्याला सुद्धा याच्यावर अशाच प्रकारचे हेअरस्टाईल जे आहे ते काढायचे आहेत। तर गाईज, आता कसं करायचं ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर हे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा। चॅनलवर जर का नवे असाल तर सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर दाबा। बेल आयकॉन दाबणं झाल्यावरती ते ऑन असू द्या, जेणेकरून मी काही जे नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्यांचे नोटिफिकेशन जे आहे सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। तर आता याच्यासाठी लागणार आहे आपल्याला आपली साधी सुई आणि सुई झाल्यानंतर तुम्हाला ज्या प्रकारचे ज्याही कलरचे डिझाईन बनवायची असली याच्यावरती तर तुम्ही ते कलर यूज करू शकता। आणि हे घ्यायचे आहेत आपल्याला डोलीचा हा आपल्याला धागा घ्यायचा आहे। हा 5 रुपयालाच मिळतो। तर आपल्याला 1-2 हे बनवायसाठी आपल्याला तो लागणार आहे। तर आता कसं बनवायचं तर चला मग। तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करू। तर गाईज, आता मी भरून घेतलेला आहे डोलीचा धागा आपल्या साध्या सुईमध्ये। तर तुम्ही बघू शकता, नंतर याला अशी आपल्याला जी गाठ आहे ते मारून घ्यायची आहे। नंतर खालच्या साईडने आपला दोरा जो आहे तो असा व्यवस्थित, तो समजा हा कानाचा शेप जो आहे आपला तिथून असा वरती ओढायचा आहे। ओढल्यानंतर परत आपल्याला तो असा खालच्या साईडने टाकायचा आहे। आपल्याला फक्त हा जो राऊंड आहे या राऊंडवरतीच हे स्टेप फॉलो करायची आहे। तर आता तुम्ही बघू शकता की मी ते कशा प्रकारे करत आहे। तर सिंपल आपले रनिंग स्टिच जशी असते तसं आपल्याला हे स्टेप बाय स्टेप फॉलो करायचं आहे आणि खूप सुंदर अशी डिझाईन आपली जी आहे ते तयार होणार आहे। तर गाईज, तुम्ही शिका घरी बसल्या, स्टेप बाय स्टेप फॉलो जर का केलं तुम्ही तर तुम्हाला जर ब्लाऊज शिवायचं असेल तर तुम्ही घरच्या घरी कोणाला पैसे न देता तुम्ही खूप सुंदर अशी डिझाईन बनवून तुम्ही वेअर करू शकता। आणि खूप सोप्या पद्धतीमध्ये जे आहे ते मी शिकवत असते। तर आता तुम्ही बघूच शकता की मी ते कशा प्रकारे करत आहे। आपल्याला अगोदर दोरा वरच्या साईडने बाहेर काढायचा आहे, नंतर आपल्याला परत खालच्या साईडने असा आतमध्ये टाकायचा आहे ना, असा ओढून घ्यायचा आहे। तर आपल्याला असे स्टेप जे आहे ते आपल्याला असे फॉलो करून घ्यायचे आहे।